श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे अपरा एकादशी. यंदा अपरा एकादशी ही तिथी जी आहे तर ती उद्या 23 मे वार शुक्रवारला आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास, पूजा आणि दानधर्म केल्याने पापांचा नाश होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती येत असते. अपरा एकादशीला अज्ञात पापनाशी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते, कारण एखाद्या व्यक्तीने जर अपरा एकादशीचं व्रत केलं तर आपल्याकडून जाणून-बुजून किंवा अजाणपणे केलेल्या पापांपासून मुक्तता मिळत असते. या दिवशी भगवान विष्णू देवांची खास करून विशेष पूजा, सेवा केली जाते. त्यांना तुळशीपत्र, पिवळी फुले, पंचामृत नैवेद्य अर्पण केला जात असतो. अपरा एकादशीच्या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी अन्नदान, वस्त्रदान करावे असं सांगितलं जातं. दान धर्म केल्यामुळे त्याची पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. तसेच एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित असतो. या दिवशी पृथ्वीवरील विष्णू तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते. त्यामुळे एकादशीचं व्रत केलं, उपवास केला तर भगवान विष्णू देवांची विधिवत पूजा केली तर भगवान विष्णू देवांच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या, अडचणी नष्ट होत असतात. परंतु एक वेळ आपण पूजा नाही केली, व्रत उपवास नाही केला, करणं शक्य झालं तरी मग सुद्धा आपल्याला गाईला म्हणजेच गोमातेला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ आपण घालायची आहे. ही वस्तू आपण खाऊ घातल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो. भगवान श्रीहरी विष्णुदेव यांना गाय ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे विष्णुदेवांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे नष्ट होत असतात. आपली प्रगती होते. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, त्याच प्रकारे ती वस्तू कशी आपल्याला खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. कारण हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या घरी गोमाता असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात. त्या घरामध्ये विठ्ठलाचे देखील पाय असतात असं सुद्धा मान्यता आहे. ज्या घरामध्ये गायीची रोज पूजा केली जाते, सेवा केली जाते, त्या ठिकाणी 33 कोटी देवी देवतांचं पूजन केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं आणि अशा घरावरती नेहमीच 33 कोटी देवी देवतांची कृपा आशीर्वाद राहते. जी व्यक्ती गायीची सेवा करते त्या व्यक्तीच्या जीवनातील अडचणी, दुःख, अडथळे असतील तर त्या व्यक्तीचे जे काही कष्ट आहेत तर ते दूर होतात. गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे. आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा ती पूर्ण करत असते. शास्त्रामध्ये सुद्धा गोदान करणे म्हणजेच काय तर गायीचे दान करणे हे अतिशय शुभ मानलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर ब्राह्मणास गाय दान करावी असं सुद्धा सांगितलं जातं. नवग्रहांना शांत करण्यासाठी आणि शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी गायीचं दान जे आहे तर ते केलं जातं. एवढं महत्त्व ह्या गोमातेला म्हणजेच गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर अशा या गायीला आपल्याला या दिवशी एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. त्याचप्रमाणे गायीच्या एका ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा आहे. आपली जी काही इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये आपल्याला सांगायची आहे. गाय जी आहे तर ती दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे अशी सुद्धा मान्यता आहे.
त्याचप्रमाणे गोमाता ही विविध देवतांशी जोडली आहे. शिव ज्यांचे वाहन नंदी आहे, त्याचप्रमाणे कृष्ण भगवान कृष्ण, त्याचप्रमाणे इंद्राचा सुद्धा कामधेनूशी जवळचा संबंध आहे आणि ज्या देवी आहेत तर त्यांच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे त्या देवी आहेत, त्यांचा संबंध सुद्धा गोमातेशी जोडला गेलेला आहे. श्रीहरी विष्णुदेवांना सुद्धा गोमाता जी आहे तर ती खूप प्रिय आहे. त्याचप्रमाणे गाय ही वायू तत्वाचं प्रतीक आहे. ऋग्वेदाने गायीला अग्न्या म्हटलं आहे. त्याचप्रमाणे गाय गाय आहे तर ती अद्वितीय आहे असे यजुर्वेदामध्ये सांगितले आहे. तर अथर्व वेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. ज्या ठिकाणी गोमाता जी आहे तर ती बसून आराम करते, त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. त्याचप्रमाणे आपण जी काही पूजापाठ, सेवा, होम हवन करतो तर यामध्ये पंचगव्याचा वापर केला जात असतो. तसेच गाईच्या शेणाच्या गोऱ्यांचा धूर केल्यामुळे वातावरण शुद्धी होते. गाईच्या गळ्यामध्ये जर आपण घंटा बांधली तर 33 कोटी देवी देवतांची केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. त्याचप्रमाणे गाईचे जे शेण आहे, शेणकूट आहे, तर त्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास आहे. तर गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचं वास्तव्य आहे. तर अशी ही जी महत्त्वपूर्ण गोमाता आहे तर हिला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. आता कोणत्या गाईंना आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे, तर आपल्या घरी जर गाय असेल तर त्या गाईला आपण देऊ शकता, किंवा आजूबाजूला कुठे गाईचा गोठा असेल, शेजारी गाय असेल तर त्या गाईला देऊ शकता. आणि जर आपल्या घरी गाय नसेल, आजूबाजूला सुद्धा गाय नसेल, तर एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन आपण ही वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालू शकता. आपल्या दारामध्ये कधी कधी जर गाय आली तर तिला काही ना काही नक्की खायला द्यावं, कारण भाग्यवान जे लोक आहेत तर त्या लोकांच्या दारामध्ये गाय आहे. तर जी जात आहे आणि गाय दारात येणे तर हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो. आता ही वस्तू गाईला खायला देताना आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, प्रथम गाईच्या पायावरती तुम्हाला चारही पाणी टाकायचं आहे. प्रथम सर्वात अगोदर तुम्हाला समोरचे गाईचे पाय धुवून घ्यायचे आहे. नंतर पाठीमागच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. यानंतर गाईला कपाळाला हळदी, कुंकू, अक्षदा, एखादं फूल गाईच्या डोक्यावरती, माथ्यावरती ठेवायचं आहे. आणि तुम्ही जर दिवा सोबत घेतलेला असेल तर दिव्याने गाई गोमातेचं औक्षण करायचं आहे, म्हणजेच काय तर ओवाळून घ्यायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे आणि वस्तू खायला दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्ही कोणती वस्तू गाईला खायला देऊ शकता. तर काय करायचं आहे बघा, एक चपाती जी आहे तर ती आपल्याला बनवायची आहे. घरामध्ये जर आपण दररोज चपाती बनवत असू तर या ती पहिली जी चपाती असणार आहे तर ती आपल्याला गाईसाठी बाजूला काढून ठेवायची आहे. आणि आपल्याला जेव्हाही वस्तू गाईला खायला द्यायची आहे, म्हणजे चपाती, आणि त्यासोबत काही वस्तू द्यायच्या आहे, तर त्यावेळेला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आहे आणि आपली पहिलीची बनवलेली चपाती असणार आहे तर ती ठेवायची आहे. आणि यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आपल्याला थोडीशी भिजवलेली हरभरा डाळ, म्हणजे आपल्याला तासभर किंवा 2 तास भिजवून घ्यायची आहे आणि ती ठेवायची आहे. चमचाभर हरभरा डाळ असेल, किंवा तुम्ही 2 किंवा 5 डाळी जरी हरभऱ्याच्या घेतल्या तरी सुद्धा चालते, किंवा वाटीभर भिजवून घेतली तरी सुद्धा चालेल. किंवा आता तुम्हाला हरभरा डाळ घेणं शक्य नसेल, मग फक्त तुम्ही गुळाचा खडा आपल्याला त्या चपातीवरती ठेवायचा आहे आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही तर अशा व्यक्तीने नक्कीच ही वस्तू जी आहे तर ती गौमातेला खायला द्यायची आहे. आता आपण देवघरासमोर बसल्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचं नामस्मरण करून झाल्यानंतर आपली जी काय इच्छा आहे, समस्या आहे, जसं की आर्थिक परिस्थिती आपली कमजोर आहे तर ती सुधारत नसेल, किंवा तुमची मुले जी आहेत तर ती सतत किरकिर करत असेल, घरामध्ये तुमचे जर पटत नसेल, घरामध्ये मतभेद असतील, तर अशी कोणतीही समस्या असू द्या, किंवा घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, आपल्याला आपली जी
काय समस्या आहे तर ती भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला कळकळीने तळमळीने सांगायची आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरातील जी काही आर्थिक समस्या आहे तर ती सांगायची आहे. यानंतर आपल्याला देवघरासमोरून उठायचं आणि ही प्लेट जी आहे तर ती घेऊन आपल्याला ज्या ठिकाणी गाय आहे त्या ठिकाणी जायचं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला गायीची प्रथम पूजा सेवा करून घ्यायची आहे आणि नंतर जसं की गाईला हळदी कुंकू लावणं आपल्याला सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला गाईला हा नैवेद्य जो आहे तर तो खायला द्यायचा आहे. आता यानंतर मुले जर अभ्यासामध्ये मागे असतील किंवा मुले जी आहेत तर ती सतत किरकिर करतात, हट्टीपणा करतात, तर अशा मुलांच्या हातून आपल्याला काय करायचं आहे तर हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे. यामुळे सुद्धा मुलांची स्मरणशक्ती सुधारते, मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होतो. त्याचप्रमाणे हिरवा चारा खायला घातल्यामुळे बुधग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारत असते. सर्व संकटे सुद्धा नष्ट होत असतात. कामे जर रखडलेली असतील, पूर्ण होत नसेल तरी सुद्धा तुम्ही गाईला चपाती आणि त्यासोबत गुळाचा खडा जो आहे तर तो खायला देऊ शकता. आता ज्या व्यक्तीचे नशीब साथ देत नाही अशा व्यक्तीने काय करायचं तर आपल्या तळ हातावरती थोडासा गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि गाईला तो तळ हात जो आहे तर तो चाटायला द्यायचा आहे. परंतु हे सर्व करताना आपल्याला जपून करायचं आहे. गाईचा स्पर्श आपल्या हाताला झाल्याने आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचे नशीब साथ देत नाही तर अशा व्यक्तीने नक्की असा एक गुळाचा खडा जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे. आता गाईला ह्या वस्तू खायला दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी काय इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे आणि गाईचा जो उंचवटा असतो तिथे तुम्हाला हात फिरवायचा आहे. गाईला कुरवाळायचं आहे आणि शक्य असेल तर 1 प्रदक्षिणा करा, 5 करा, 11 करा. मनापासून प्रदक्षिणा आवर्जून करा. उद्याच्या दिवशी गाईला नमस्कार करा, तुमची इच्छा बोला आणि ज्यावेळी आपण गाईला प्रदक्षिणा करत आहोत त्यावेळी मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर आता ज्यांना शक्य असेल त्यांनी तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे किंवा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी उद्याच्या दिवशी गाईला आवर्जून 1 केळी जी आहे तर ती देखील खाऊ घालायची आहे. उद्याच्या दिवशी बटाटा सुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय जमेल तो उपाय तुम्ही आवर्जून उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता. तर आवाजामध्ये तुम्हाला थोडा फरक जाणवेल. तर माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळे आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येऊ शकतो. तर काही चुकलं-हुकलं असेल तर व्हिडिओमध्ये समजून घ्या आणि सपोर्ट करा. तर व्हिडिओला कृपया प्लीज लाईक करत जावा. तुम्ही व्हिडिओ बघता परंतु लाईक करत नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.